असेल तर मग आपण पुन्हा चर्चा करू. नैताळेचा विषय थोडक्यात मला जे समजलं ते की गायरान जमीन होती आणि अधिकार नसताना त्याची खरेदी विक्री झालं नटशेडमध्ये, असं आहे त्यांचं म्हणणं. नाही, ह्याच्या संदर्भात एक तक्रार आली होती, परंतु त्या जमिनीचं स्थानिक नाव जे आहे ते गायरान आहे, परंतु बहुगुणदार वर्गामध्ये वगैरे कुठेही असं गायरानचा किंवा कुठेही काही असं संदर्भ नाही, असं त्यांचा रिपोर्ट आलेला आमच्याकडे, त्यांचा रिपोर्ट आणि मंडळ अधिकाऱ्यांचा. आणि त्याचं जे भूमी अभिलेख विभागाकडून फाळणी जो होतो त्याचा फक्त अंमल तलाठी घेतात. त्यांचा अहवाल जो आलेला आहे तो आम्ही एकदा तपासतो. तुमचं काय जे म्हणणं आहे ते आम्हाला त्याच्या अनुषंगाने आम्ही बघून घेतो. म्हणजे असं खरंच झालेलं असं तुम्ही म्हणताय तसं भावी साहेब की गायरान जमीन आहे किंवा शर्तीची जमीन आहे आणि विदाऊट टेकिंग परमिशन खरेदी विक्री झाली आहे, त्यावर नक्कीच कारवाई. तसं शर्त बंद झालं असेल तर शासननामा नक्कीच होईल. तसं जर असेल तर. आता कसं आणि एक सिंगल लाईन मेसेज तुम्हाला द्यायचा आहे मला की मी लेखीने बोलते पण मी सगळ्यांच्या समोर आणि लाईव्ह मध्ये मी खूप जबाबदारीने सांगतो. निफाडे नावाचा सर्कल जो आहे त्याच्या मिस्चिव्हियस ऍक्टिव्हिटी खूप आहेत, त्याच्या तक्रारी खूप आहेत, पण त्याच्यावर उपाय निघत नाही. तर तुम्ही थोडंसं सिरियसली त्याच्यामध्ये बघा. निफाडेच्या तक्रारी प्रचंड वाढलेल्या आहेत. दिलेल्या आता तुम्ही जी सूचना किंवा तक्रार मांडली त्यावर मी त्यांचा खुलासा पण मागवते. खुलासा असमाधानकारक वाटल्यास नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. मी जबाबदारीने सांगतो, काही विषय. आणि एक मिनिट मॅडम, ती जमीन जरी भोगडदार वर्ग अरे मोबाईल सायलेंट करा रे. ती जमीन ही आमच्या पूर्वजांची होती. आणि आपल्याला पूर्वपासून कडई पत्रकापासून काढावं लागेल. हो, खरं सर. कडई पत्रकापासून गायरान जमीन जर असेल आणि गायरान जमीन नाव कुठे लुप्त झालं आणि कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन होत गेले हे आपल्याला पूर्वीपासून पाहावं लागेल. म्हणजे सातबारा उतारा फोडण्यापूर्वीपासून ते काढावं लागेल. जसं की आता आमच्या रावसाहेबांचं म्हणणं आहे की रिपोर्ट असा आलाय, पण मग आता तुमच्या रिपोर्टनुसार तुमच्या तक्रारीनुसार पुन्हा रिपोर्ट आपण व्हेरीफाय करू आणि तसं खरंच घडलेलं असेल तर मग निश्चित आपण कारवाई करू. म्हणजे दोन तुमच्या ज्या मागण्या आहे, एक आमचे सर्कल ऑफिसरांबद्दल तक्रारी आहे त्याचं शहानिशा करतो, दुसरी ही केस जी आहे ती पर्सनली आम्ही अहवाल मागू. काही विषय आणि मागणी अशी आता आम्हाला जे पोलीस स्टेशनकडनं 420 दाखल करायचं आहे ना, तर हे सगळे कागदपत्रांचं दस्त आमच्या अर्जासहित त्यांच्याकडे आम्ही जमा केलाय. तर ते व्हेरिफिकेशनला तुमची मदत मागणार आहे. मागितलं तर वी आर हिअर, नो हा, तर तेवढं फक्त त्यांना तुम्ही तत्परतेने द्या, म्हणजे जे आम्हाला तक्रार दाखल करतील. सर सगळे डॉक्युमेंट्स आता इथं यांनी काढलेले आहेत आणि महसूल मधूनच त्यांनी सगळ्या नोंदी वगैरे काढल्यात. त्या व्हेरीफाय होऊ शकता का, हे तपासू शकता का आता आपल्या समोर, आणि काय आपल्याला निकाल देऊ शकता? आमच्या समोर तपासू शकता. सगळं पाहावं लागेल ना दादा. म्हणजे असं तुम्ही तक्रार दिली आणि लगेच दिलं असं नाही. तुम्ही चॅलेंज करतो आम्ही, काही issue नाही. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे मॅडम. आम्हाला ही जमीन परत एकदा गावाला मिळून द्यायची आहे. तुमचं काय वैयक्तिक त्यात स्वार्थ नाही, सार्वजनिक मुद्दा आहे. गावासाठी आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तुम्हीच आमचे सरकार आहे.